मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की क्षार हे नेहमीच उदासीन असतात, तर तसे अजिबात नाही. कारण काही क्षार हे आम्लधर्मी किंवा आम्लारीधर्मी देखील असू शकतात. आणि या व्हिडिओमध्ये आपण असेच क्षारांचे वेगवेगळे प्रकार अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला जे आपल्याला माहिती आहे त्याची उजळणी करूयात. आपल्याला माहिती आहे की जेव्हा आम्ल आणि आम्लारींची अभिक्रिया होते, तेव्हा H+ आणि OH- आयन तयार होतात. पण पाण्याच्या या आयनांमध्ये विचरण फार कमी प्रमाणात होते आणि त्यामुळे जास्तीचे OH- आयन जास्तीच्या H+ आयन बरोबर अभिक्रिया करून पाण्याचे रेणू तयार होतात आणि यालाच उदासीनीकरण अभिक्रिया असं म्हणतात. आपण काही उदाहरणे सुद्धा पाहिली आहेत, जसे की HCl जेव्हा NaOH सोबत अभिक्रिया करते तेव्हा आपल्याला NaCl हा क्षार मिळतो. तो क्षार उदासीन क्षार आहे. का? तर जेव्हा तो क्षार पाण्यात विरघळतो तेव्हा तो H+ किंवा OH- आयनची संहती वाढवत नाही. म्हणजे अशा अभिक्रियेत पाण्याचे विचरण हा H+ व OH- आयन यांचा एकमेव स्रोत असतो. म्हणूनच NaCl हे एक उदासीन क्षार आहे. पण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की HCl हे एक तीव्र आम्ल आहे आणि NaOH ही सुद्धा एक तीव्र आम्लारी आहे. पण जेव्हा तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी यांची अभिक्रिया होते तेव्हा तयार होणारे क्षार हे उदासीन असते, कारण दोघांनी एकमेकांची क्रियाशीलता शून्य केलेली असते. पण जेव्हा एक तीव्र आम्ल आणि सौम्य आम्लारी यांची अभिक्रिया होते तेव्हा तयार होणारा क्षार हा आम्लधर्मी प्रकारचा असतो. आणि अगदी याचप्रमाणे जेव्हा एक सौम्य आम्ल आणि तीव्र आम्लारी यांची अभिक्रिया होते तेव्हा तयार होणारे क्षार हे आम्लारीधर्मी प्रकारचे असते. पण जर सौम्य आम्ल व सौम्य आम्लारी यांची अभिक्रिया केली तर तयार होणारे क्षार कोणत्या प्रकारचे असेल? उदासीन क्षार? नाही, ते पूर्णपणे बरोबर नाहीये. हे समजून घेण्यासाठी आणखीन काही संकल्पना आपल्याला पाहाव्या लागतील, पण ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त हे 3 मुद्देच पाहणार आहोत. आता आपण दिलेला क्षार कोणत्या प्रकारचा आहे हे पाहूयात. तर दिलेला क्षार आहे सोडियम ॲसिटेट CH3COONA. आता हा क्षार नेमका कोणत्या प्रकारचा आहे? आम्लधर्मी आहे, आम्लारीधर्मी आहे की उदासीन आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. यासाठी आपण सुरुवातीला काय करूयात, तर कोणत्या आम्ल आणि आम्लारींची अभिक्रिया होऊन हा क्षार तयार झाला असेल ते शोधूयात. मग आपण त्या आम्ल आणि आम्लारीच्या स्वरूपावरून ठरवूयात की दिलेला क्षार हा कोणत्या प्रकारचा असेल ते. आपल्याला तर माहितीच आहे की आम्ल आणि आम्लारी यांची अभिक्रिया झाल्यावर क्षार व पाणी ही संयुगे मिळतात. तर येथे आपण आपल्याकडील क्षार सोडियम ॲसिटेट आणि पाणी यांच्या आयनांची अदलाबदल करूयात. आता आपल्याकडील जे सोडियम ॲसिटेट आहे ते आपण CH3COO- म्हणजेच ॲसिटेट आयन आणि Na+ म्हणजे सोडियम आयन असं लिहू शकतो. आणि जे पाणी आहे ते पाण्याचे आयन्स आपण H+ आणि OH- असं लिहू शकतो. आता जर या आयनांची अदलाबदल केली तर CH3COO- आणि H+ एकत्र येतील आणि आपल्याला मिळेल CH3COOH ॲसिटिक ॲसिड. हे एक आम्ल आहे. आता Na+ आणि OH- जोडले जाऊन आपल्याला मिळेल NaOH सोडियम हायड्रॉक्साईड. ही एक आम्लारी आहे. तर येथे आपल्याला मूळ आम्ल आणि आम्लारी मिळाले. ॲसिटिक ॲसिड आम्ल आणि सोडियम हायड्रॉक्साईड एक आम्लारी. आता येथे आपल्याला ठरवायचंय आम्ल आणि आम्लारी यांचा प्रकार. तर NaOH सोडियम हायड्रॉक्साईड ही एक तीव्र आम्लारी आहे, कारण तिचे पाण्यामध्ये पूर्णपणे विचरण होते. तर ॲसिटिक ॲसिड हा एक सौम्य आम्ल आहे, कारण त्याचे पाण्यात पूर्ण विचरण होत नाही. आता आपण ठरवूया क्षाराचा प्रकार. क्षाराचा प्रकार हा त्याच्या तीव्र पालकांवरती अवलंबून असतो. तर या उदाहरणामध्ये सौम्य आम्ल आणि तीव्र आम्लारी आहे, त्यामुळे दिलेला क्षार सोडियम ॲसिटेट हा आम्लारीधर्मी प्रकारचा असेल. आता दुसरे उदाहरण पाहूया. अमोनियम क्लोराईड NH4Cl. हा क्षार कोणत्या प्रकारचा असेल ते आपल्याला शोधायचे. पहिल्यांदा आपण मूळ आम्ल आणि आम्लारी शोधूया.
NH4Cl चे आयन असतील NH4+ आणि Cl- आणि पाण्याचे आयन असतील H+ आणि OH-. आता जर आयनांची अदलाबदल केली तर NH4+ आणि OH- एकत्र येऊन आपल्याला मिळेल NH4OH ही एक आम्लारी, आणि H+ आणि Cl- आयन एकत्र येऊन आपल्याला मिळेल HCl हे एक आम्ल. आता आपल्याला ठरवायचंय की हे आम्ल आणि आम्लारी कोणत्या प्रकारचे असतील. तर NH4OH ही सौम्य आम्लारी आहे, तर HCl हे एक तीव्र आम्ल आहे. का? कारण HCl चे पाण्यामध्ये पूर्ण विचरण होते म्हणून. आता आपण क्षाराचा प्रकार ठरवूया. तर येथे तीव्र आम्ल आणि सौम्य आम्लारी आहे, त्यामुळे क्षार हा आम्लधर्मी प्रकारचा असेल. तर व्हिडिओचा थोडक्यात सारांश असा, आपण पाहिलं की क्षार हे आम्लधर्मी, आम्लारीधर्मी किंवा उदासीन असू शकतात. त्यांचा प्रकार हा त्यांच्या मूळ आम्ल आणि आम्लारींच्या प्रकारावरती अवलंबून असतो. तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लारी यांची अभिक्रिया झाल्यावर आपल्याला उदासीन क्षार मिळतं. तीव्र आम्ल आणि सौम्य आम्लारी यांची अभिक्रिया झाल्यावरती आपल्याला आम्लधर्मी क्षार मिळतो, आणि सौम्य आम्ल आणि तीव्र आम्लारी यांच्या अभिक्रियेनंतर आपल्याला आम्लारीधर्मी क्षार मिळतो. बरोबर? जर काही आठवत नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. इथेच थांबूयात. धन्यवाद.